नमस्कार. आपण पाहत आहोत नाशिक जनमत, नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी. पाहत रहा नाशिक जनमत. बऱ्याच दिवसापासून असह्य उकाड्याने आणि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या नाशिककरांना मंगळवारी दुपारी 3-3:30च्या दरम्यान झालेल्या वळवाच्या पावसाने दिलासा दिलेला आहे आणि हवेत गारवा निर्माण झाला आहे. मात्र दुसरीकडे कुंभमेळ्याच्या नावाखाली शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या खोदकामाचा या पावसाने चांगलाच राडारोड झाल्याने नाशिककरांना प्रचंड संताप सहन करावा लागला व नाशिककरांचे प्रचंड हाल झाले. या पावसाच्या आगमनाने आनंद होण्याऐवजी महानगरपालिका प्रशासनाच्या मान्सूनपूर्व तयारीचे पितळ उघड पडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. 3 तास सुरू असलेल्या पावसामुळे वीज तारावर वृक्ष कोसळल्याने शहराचा वीज पुरवठा खंडित झाला आणि तो रात्री 12-12:30 नंतर चालू झाला, तर काही ठिकाणी संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. तर पंपिंग स्टेशनावरील वीज खंडित झाल्याने शहराचा पाणी पुरवठा देखील बंद झाला. शहरात 47 वृक्ष कोसळले, तर कपालेश्वर मंदिर परिसरातील वाड्याची भीत कोसळून एक भाविक देखील जखमी झालेला आहे. पावसाळ्यात तोंडावर असताना कुंभमेळ्याची ही कामे अर्धवट असल्याने नागरिकांना मोठा फटका बसत आहे. रस्त्याच्या कडेला मातीचे ढीग आहे आणि खड्ड्यामुळे पहिल्याच पावसात रस्ते चिखलमय झाले. यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले असून दुचाकीस्वारांना अक्षरशः घसरगुंडीच्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. दरम्यान पडलेल्या पावसाने जमिनीमध्ये आणि वातावरणात सुगंध पसरलेला आहे. तर कॉलनी अंतर्गत रस्त्यावर, घरापुढे तसेच रस्त्यावर अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचलेले आहे. त्र्यंबक रोड व मुंबई नाका पाईपलाईनच्या खोदकामामुळे रस्ते अरुंद, त्यात चिखल साचल्याने वाहन चालक पूर्णतः ठप झाले. वाहन चालक म्हणजे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे. मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी झाल्याने CBS इत्यादी परिसरात नागरिकांना चालणे देखील कठीण झाले होते. तर पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे व खड्ड्यामुळे गंगापूर परिसरामध्ये देखील वाहतुकीची परिस्थिती बिकट झालेली होती. अनेक वाहने पावसाच्या पाण्यातून वाट काढत रस्ता पूर्ण करत होते. अनेकांचे कपडे साचलेल्या पाण्यामुळे भिजत होते. वादळ आणि अतिवृष्टीमुळे वीज वाहक तारा तुटल्याने हा बिघाड झाल्याचे वीज मंडळाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान फिल्टर यंत्रणा देखील बंद पडली. वादळामुळे सातपूर आणि महेंद्रा वीज फीडवर यंत्रणा कोलमडल्या. वीज तारावर काही ठिकाणी वृक्ष कोसळले. त्यामध्ये जेल रोडसह विविध ठिकाणी पावसाचा जोर वाढताच वीज तारावर झाड कोसळल्याने 5 तास वीज पुरवठा काही ठिकाणी खंडित झाला. लाईट बंद झाली. त्यानंतर युद्धपातळीवर दुरुस्तीचे कामं देखील वीज मंडळातर्फे करण्यात आली. यापुढे खोदकामास परवानगी देणार नसल्याचे बांधकाम विभागाचे अधीक्षक संजय अग्रवाल यांनी सांगितलेलं आहे. शहरातील खोदलेले रस्ते येत्या गुरुवारपर्यंत पूर्ववत करावे आणि खोदकामास परवानगी दिली जाणार नाही.